श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला। या अध्यायाचे श्रवण किंवा पठन केल्याने संपूर्ण पापे नष्ट होतात, मन शुद्ध आणि पवित्र होते। अध्यायाला सुरुवात करूया। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला। दाशाहर राजाच्या जीवन परिवर्तनाची कथा। शिवचरित्र अद्भुत लीलांनी परिपूर्ण आहे। परमश्रद्धेने याचे श्रवण केले तर अनेक प्रकारची पापे नाहीशी होतात। जो नित्याने याचे श्रवण करतो त्याला उदंड आयुष्य लाभते, त्याचे आरोग्य उत्तम राहते, शिवाच्या कृपेने सुसंस्कारित संततीची प्राप्ती होते, तसेच लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते। तीर्थयात्रा करून जे पुण्य प्राप्त होत असते ते शिवचरित्राचे वाचन केल्यानेही प्राप्त होत असते। महर्षी व्यासांच्या शिष्याने हे विचार मांडले आहेत। ओम नमः शिवाय हा एक श्रेष्ठ मंत्र आहे। हा मंत्र जपण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नसते। कोणीही अंतःकरणापासून या मंत्राचा जप करून आपल्यातील दैवत्व पूर्णपणे प्रकट करू शकतो। जो कोणी या मंत्राचा प्रेमभावे जप करतो त्याच्या मागे शिवशंकर उभे असतात। त्यांच्या कृपेची बरसात सदैव आपल्या शिष्यांवर असते। गुरुमुखातून हा मंत्र प्राप्त करून घेतला तर या मंत्राने अंगी सामर्थ्य प्राप्त होते। परमपवित्र अंतःकरणाचा गुरु असावा। गुरुवर परम श्रद्धा ठेवून गुरुमंत्र घेऊन आपली साधना सतत सुरू ठेवावी। हाताने आपली कर्तव्य कर्मे करावीत व मुखाने नामस्मरण करावे। या मंत्राला काळ वेळेचे बंधन नाही। या मंत्राच्या सहाय्याने श्री शिवशंकराशी नाते जोडले जाते। एकदा का या मंत्राच्या जपाची आपणास सवय लागली तर आपल्या मुखातून ओम नमः शिवाय हे सहज प्रकट होऊ शकेल। यासाठी जपाची सतत सवय ठेवावी। या मंत्राच्या सामर्थ्याविषयी एक पुरातन काळातील कथा आहे। पूर्वी यादव वंशातील दाशाहर नावाचा राजा मथुरेला राज्य करीत होता। तो शूरवीर होता। त्याच्या पराक्रमाचा सर्वत्र प्रसार झाला होता। त्याच्या पराक्रमामुळे त्याचे राज्य विस्तार पावले होते। त्याने अनेक राजांना मांडलिक बनवले होते। ते मांडलिक राजे दाशाहर राजाकडे येऊन त्यांना नजराणे देत होते। राजा पराक्रमी तर होताच, परंतु त्याचबरोबर तो अतिशय दयाळू होता। त्यामुळे राज्यातील ऋषीमुनी त्याला आशीर्वाद देत होते। राजाचे प्रजेवर पुत्रवत प्रेम होते, त्यामुळे सर्वांच्या बद्दल राजाच्या मनात प्रेम निर्माण होते। त्यापेक्षा कितीतरी जादा पटीने प्रजेचे राजावर प्रेम होते। राजा दानशूरही होता। गोरगरिबांना तो दान धर्म करीत असे। राजाने अनेक प्रकारच्या कलाही शिकून घेतल्या होत्या। दाशाहर राजाचा सर्वजण आदर करत होते। राजाही सर्वांशी नम्रपणे वागत असे। राजाची पट्टराणी कलावती होती। ती धर्मक्षेत्र वाराणसीची राज्यकन्या होती। ती दिसायला सुंदर होती। तिची कांती चंद्राप्रमाणे तेजस्वी होती। तिच्या चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य असे। राजावर ती नितांत प्रेम करीत असे। राजाचेही तिच्यावर अपार प्रेम होते। एके दिवशी राजा आपल्या राणीची वाट पाहत होता। रात्रीची वेळ होती। बराच वेळ झाला तरी राणी आलीच नव्हती। राजाने राणीला येण्यासंबंधी निरोप पाठवला तरी राणी आलीच नाही। राजाला काही कारण कळेना। राजा स्वतःहून राणीला भेटायला गेला। राणीची भेट झाली। राजा म्हणाला, राणी, माझे काही चुकले आहे काय? तू माझ्यावर का बरं रागवली आहेस? राणी राजाला समजावून सांगू लागली, हे प्राणनाथा, आपण माझे जीवन सर्वस्व आहात। आपली आज्ञा मी सदैव पालन करीत आले आहे, परंतु आज मी आपली आज्ञा पालन केली नाही। याचे कारण म्हणजे मी व्रतस्थ आहे। व्रतस्थ स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्रवचन आहे। शास्त्रवचनाचा भंग केला तर त्याचे प्रायश्चित्त मला व तुम्हाला भोगावे लागेल। त्यामुळे मी आज आपल्याकडे येऊ शकले नाही, आपली आज्ञा मानली नाही, त्याबद्दल आपण मला क्षमा करावी। राजाच्या मनात कामवासना निर्माण झाली होती, त्यामुळे त्याने राणीचे विचार समजून घेतले नाहीत। राणी त्याला सांगत होती, मी व्रतस्थ आहे, आपण मला स्पर्श करू नका। परंतु ते काही न ऐकताच राजा राणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला। राजाने ज्यावेळी जबरदस्तीने राणीला स्पर्श केला त्यावेळी त्याचे हात अग्नीला स्पर्श केल्याप्रमाणे होरपळून निघाले। राजा घाबरला। त्याला आपली चूक कळाली। राजाला आश्चर्य वाटले। राणी कलावती राजास म्हणाली, महाराज, असे का झाले हे मी स्पष्ट सांगते। दुर्वास मुनी हे माझे गुरु आहेत। त्यांनी मला ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र दिला। त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते। हा जप अत्यंत शक्तिशाली आहे। या जपामुळे माझे हृदय परमपवित्र झाले। आपण तर आता कामातूर झाला आहात,
त्यामुळे मला स्पर्श केल्याबरोबर आपले हात होरपळून निघाले. आपल्या हातून परमार्थाची साधना झाली पाहिजे. आपण फक्त राजे बनून राज्याचा उपभोग घेता. मनाला ताब्यात घेऊन मनाच्या पलीकडे आहे तरी काय याचा आपण शोध घेणे आवश्यक आहे. अंतिम सत्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दाशाहर राजाचे डोळे उघडले. त्याला आपल्या चुका कळून आल्या. जीवनाचा शोध घ्यावा असे राजाला वाटू लागले. तो आपल्या पत्नीला म्हणाला, मला आता शिवाचा पंचाक्षरी मंत्र दे. मी अंतःकरणापासून साधना करेन. तुझ्यासारखे माझेही हृदय पवित्र होईल. राज्याचा कितीही विस्तार केला तरी मी आतून अतृप्त आहे. आंतरिक समाधान शांततेसाठी मला आता साधना करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. तरी तूच मला दीक्षा दे. कलावती राणी म्हणाली, महाराज, आपल्या मनात परमार्थ साधनेचा विचार आला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. परमार्थाच्या साधनेने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन जाते. मानवाचे हृदय पवित्र बनून जाते. मी तर आपणास मंत्रदीक्षा देऊ शकत नाही, कारण आपण माझे पती आहात, सर्वस्व आहात. गर्गमुनी हे यादव कुळातील महान ऋषी आहेत. ते श्रेष्ठ विद्वान आहेत. तरी त्यांची भेट घेऊन त्यांना शरण जाऊन आपण त्यांच्याकडून शिवमंत्र घ्यावा. राणीचे हे सर्व विचार राजा शांततेने ऐकत होता. राजाला हे सर्व विचार पटले. गर्गमुनींच्या भेटीची ओढ राजाच्या अंतःकरणात निर्माण झाली. राणीला बरोबर घेऊन राजा गर्गमुनींच्या आश्रमाकडे निघाला. राजाचे सारे लक्ष गर्गमुनींकडे लागले होते. ते केव्हा भेटतील आणि मला मंत्र केव्हा मिळेल हा एकच विचार राजाच्या मनात निर्माण झाला होता. राजा राणी गर्गमुनींच्या आश्रमात आले. गर्गमुनींनी त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला, आजपर्यंत माझ्या हातून अनेक पापे घडली. या पापांची जाणीव मला आजपर्यंत नव्हती, परंतु राणीने माझे डोळे उघडले. आता मला आपल्याकडून शिवमंत्राची दीक्षा पाहिजे. आपण दीक्षा दिलीत तरच माझी सर्व पापे नाहीसी होतील. माझ्या हातून पुण्य घडेल. मला जीवनाचा अर्थ समजू लागेल. माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा गर्गमुनी त्याला यमुना नदीच्या तीरावर घेऊन गेले. त्या दोघांनी मंगलमय स्नान केले. एका मोठ्या वृक्षाखाली बसून शिवाचे पूजन केले. शिवाला विधिवत अभिषेक केला. गर्गमुनींची पूजा करून यथाविधी दान केले. हा मंगलमय सोहळा आनंदाने संपन्न झाला. राजाची एक इच्छा आज पूर्ण होत होती. आनंदाच्या अनेक संवेदना त्याच्या अंतःकरणात दाटल्या होत्या. राजाने गर्गमुनींच्या चरणकमलांवरती मस्तक ठेवले. गर्गमुनींनी त्याला आशीर्वाद देऊन राजाच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या कानात शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय सांगितला. राजाच्या अंतःकरणात प्रकाशाची वलये फिरू लागली. त्यामुळे अंतःकरणातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला आणि एक आश्चर्यकारक घटना घडली. मंत्राच्या अद्भुत प्रभावामुळे राजाच्या शरीरातून असंख्य कावळे बाहेर पडले. त्यातील काही भस्म झाले, काहींचे पंख जळाले. थोडासा अग्नी पडला तरी काटेरी झाडे भरकन जळून जातात, त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून भस्म झाले. हे सर्व पाहून राजाला नवल वाटले. राजाने गुरुवर्यांना विचारले, गुरुवर्य, हे असे कसे काय झाले? हे असंख्य कावळे माझ्या शरीरातून कसे निघाले आणि माझे शरीर तेजस्वी आणि दिव्य कसे झाले? त्यावेळी गर्गमुनी म्हणाले, राजा, तुझी अनंत जन्मातील महापापे या कावळ्यांच्या रूपाने बाहेर पडली. शिवमंत्र जपाच्या प्रभावाने त्यांचे भस्म झाले. राजा निष्पाप झाला. वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला. राजाने गर्गमुनींना पुन्हा मनोभावे नमस्कार केला. राजा म्हणाला, सद्गुरू, खरोखरच आपण मला धन्य केले. इतके दिवस माझ्या हृदयात पापी विचार प्रकट होत होते. त्यामुळे मी अशांत, अतृप्त होतो. आता माझी अशांती थांबली आहे. समाधानाचे सूर माझ्या हृदयात उमटू लागले आहेत. चारी बाजूला सैरावैरा धावणारे माझे मन शांत झाले आहे. पापाला कोणत्याही प्रकारचा थारा राहिला नाही. मी अभक्ष्य भक्षण करीत होतो, परंतु आता फक्त सात्विक अन्नाचे सेवन करणार. कितीतरी प्रकारचे पदार्थ सात्विक आहेत, ते मी आवडीने खाणार. मी अंमली पदार्थांचे सेवन करीत होतो, आता मी ते बंद करणार आहे. अनेक प्रकारच्या व्यसनांनी जीवनाचा नाश होतो याची मला जाणीव झाली आहे. शिवमंत्राने माझे हृदय परमपवित्र होत चालले आहे. माझ्या हातून गुरूंची निंदा होत होती. गुरूंच्या परमपावन स्पर्शाने जीवन किती बदलते याची आज मला खरी जाणीव झाली. माझ्या हातून अनेकांची निंदा होत होती.
ती आता बंद झाली आहे. सर्वांबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. अनेकांची हत्या माझ्या हातून घडत होती, परंतु आता हत्येचे पापी विचार नाहीसे झाले आहेत. शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये मला भेद वाटत होता. आता कोणत्याही प्रकारचा भेदभाव माझ्या मनात राहिला नाही. माझ्या हातून अनेक प्रकारची छोटी मोठी पापे घडत होती, परंतु आता मी सावध झालो आहे. पापाचे विचार संपत चाललेले असून पुण्याचे विचार वाढू लागले आहेत. पत्नीने मला सावध केलं. आपण मला शिवमंत्र देऊन माझ्यावर परम उपकार केले आहेत. दाशाहर राजाच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले होते. त्याने पुन्हा गुरूंच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले. आई वडील जन्म देत असले तरी जीवनाचे ज्ञान गुरूंकडूनच प्राप्त होत असते. जे गुरूंवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना जीवनाचा अर्थ कळत नाही. गुरूंना मनोभावे शरण जाऊन जीवनाचा अर्थ जाणून घ्यायचा असतो. राजाला गुरूंकडून ओम नमः शिवाय हा महान मंत्र मिळाला होता. गुरूंना नमस्कार करून राजा आणि राणी आपल्या राज्यात परत आले. राजाने परम श्रद्धेने हा मंत्र जप सतत सुरू ठेवला. त्यामुळे राजाचे हृदय परम पवित्र होऊ लागले. राजाच्या हृदयाचे परिवर्तन झालेले पाहून सर्व प्रजेलाही आनंद झाला. राज्यात शिवाची पूजा मोठ्या प्रमाणात होऊ लागली. उत्सवही मोठ्या प्रमाणात होऊ लागले. सर्व प्रजाजन सुखी होऊ लागले. समाजात समानता प्रस्थापित होऊन समाधान नांदू लागले. राजा राणीचा प्रपंच सुखी संपन्न होऊ लागला. दोघांनाही एकमेकांपासून प्रेम लाभले. ते प्रजेवर पुत्रवत प्रेम करू लागले. अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे राजा राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले. गुरूंकडून पंचाक्षरी शिवाचा मंत्र घेऊन राजाने आपले जीवन बदलले. अशा या राजाची कथा जे नित्य वाचतील त्यांनाही शिवशंकर सहाय्य करतील. त्यांचाही प्रपंच सुखाचा होईल. दाशाहर राजाप्रमाणे त्यांच्या संसारातील सर्व प्रकारची दुःखे नाहीसी होऊन जातील आणि जीवन अंतर्बाह्य आनंदी होते. जे लोक दाशाहर राजाचे आख्यान लिहितील, पठन करतील, श्रवण करतील आणि ग्रंथाचे रक्षण करतील त्यांचे स्वतः शंकर भगवान रक्षण करतील. जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य असतात आणि ज्यांना शिवमहिमेचे श्रवण घडते ते सुद्धा धन्य होतात. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 1 सुफल संपूर्ण. ओम नमः शिवाय.